चलो मग बा असं केलं आपण, 3 पार्टिकल्स काय केले, थ्रो केले. 3 पार्टिकल्स असे बिल्डिंग वरून आपण काय केले, फेकले. बा असा बिल्डिंग आहे. मग इथून एक पार्टिकल असा फेकला विथ व्हेलॉसिटी v1. हा, सेकंड पार्टिकल असाच फेकला विथ व्हेलॉसिटी v2. त्याच हाईट वरून फेकला, पण आता मला दाखवता येणार नाही म्हणून मी वेगळ्या हाईट्स दाखवलं थोड्याफार. याच हाईट वरून v1 व्हेलॉसिटीने फेकला, याच हाईट वरून v2 न फेकला. तर समजा v1 छोटी आहे तर हे इथंच पडला, v2 थोडी मोठी आहे तर हे जाऊन इथं जरा दूर पडला, राईट. आणि एक बॉल फक्त ड्रॉप केला, मग ते असा खाली येऊन पडला. कळतंय? याला बोलू आपण ए, याला बोलू बी आणि याला बोलू सी. तर तिघ जण ग्राउंडवर यायला किती वेळ घेतील? सेम टाइम घेतील. का बरं? तिघ जण ग्राउंड यायला किती टाइम घेतील? सेम टाइम घेणार. का? ग्राउंडवर यायचा म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल करायचा आहे. व्हर्टिकल डिस्टन्स तिघाला किती ट्रॅव्हल करायचा आहे? सेम. आणि व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये तिघाची पण व्हेलॉसिटी किती आहे? इनिशियली झिरोच आहे. याला ज्या व्हेलॉसिटीज आहेत त्या हॉरिझॉन्टल आहेत, त्याचं काय काम आहे व्हर्टिकल ट्रॅव्हलिंग करायला? मग व्हर्टिकल ट्रॅव्हलिंग हॅपन्स ओनली बिकॉज ऑफ व्हर्टिकल व्हेलॉसिटी अँड इट इज सेम फॉर ऑल थ्री. आणि त्यांना जे डिस्टन्स कव्हर करायचं ते पण सेम आहे. मग त्यांची व्हर्टिकल तिघाची व्हेलॉसिटी पण सेम, जितकं डिस्टन्स व्हर्टिकल कव्हर करायचं ते पण सेम. मग तिघाला पण खाली इथं पोहोचायला सेम टाइम लागणार व्हर्टिकलसाठी. कळलं? आणि तेवढ्या टाइम मध्ये हे व्हेलॉसिटी असल्यामुळे पुढे गेले, याला जरा जास्त असल्यामुळे ते जास्त पुढे गेला, याला नसल्यामुळे खाली आला. तिघांना अर्थला टच करायला किती वेळ लागते? सेम. चला द्या. इफ 3 पार्ट डायग्राम ड्रॉ करा, स्टार करून डायग्राम ड्रॉ करा, किंवा काही करा, डायग्राम ड्रॉ करा, त्याच्या खाली एक्सप्लेनेशन लिहा. तुमचे पेपर घ्या आणि मागे सरकवा. शिवम घेते पेपर, घेते थांब. चल तुमचे घ्या आणि तुझ्याजवळ ठेव शिवम, जे एक्स्ट्रा आहेत ते. चलो झाला, डायग्राम झाली. ला, इफ 3 balls A, B, C, if 3 balls, चला खाली सेंटेन्स ला, if 3 balls A, B, C, if 3 balls A, B, C are projected with horizontal velocities, if 3 balls A, B, C are projected with horizontal velocities, are projected with horizontal velocities 0, v1 and v2 respectively, are projected with horizontal velocities 0, v1 and v2 velocities respectively, then they will take same amount of time to reach ground. Then they will take same amount of time. Then they will take same amount of time. Then they will take same amount of time to reach ground. Then they will take same amount of time to reach ground. ठीक है, चलो नेक्स्ट काय बघा. नेक्स्ट इतकं सिंपल नाही आहे, पण बा असं केलं आपण. काय केलं?
बा सेम हाईट आहे आणि इथं ग्राउंड आहे. ओके, सेम हाईट आहे, इथं ग्राउंड आहे. फर्स्ट बॉल काय केला, फर्स्ट बॉल ए काय केला, इट इज प्रोजेक्टेड इन अपवर्ड डायरेक्शन विथ वेलॉसिटी यू. ठीक आहे, फर्स्ट बॉल इज प्रोजेक्टेड इन अपवर्ड डायरेक्शन विथ वेलॉसिटी यू. मग हा असा वर जाईल आणि खाली येणार दुडून. हा, ओके. सेकंड बॉल is B and it is projected with velocity u at an angle theta. मग थीटा काय काय माहिती नाही मला, किती पण असू शकते, 10 डिग्री, 20 डिग्री, 5 डिग्री, 7 डिग्री, 80 डिग्री, एनिथिंग. मग हा जाणार असा आणि असा इथं पडणार थोडून. कळतंय? चलो, थर्ड बॉल is projected with this velocity, let it be c and its velocity is also u. आणि यांना हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल इज थीटा, फाय बोललेला, फाय. गोल आणि मधून रेष मारली तर त्याला बोलतात फाय. हा, मग यांना अँगल किती केला, थीटा. यांना डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये किती अँगल केला, फाय. तिघांच्या मध्ये फक्त सेम कोण आहे, व्हेलॉसिटी. मग हा कसा येईल, हा असा आहे. तेव्हा असा एकदम सरळ गेला असता जर ग्रॅव्हिटी नसती तर, पण ग्रॅव्हिटी असल्यामुळे असा आला. कळलं ना, पाथ करू शकता तुम्हाला अंदाज. ठीक आहे, बर. आणि एक्झॅक्टली खाली डाऊनवर्डच फेकला तर असा, त्याला बोलू डी. डाऊनवर्डच फेकला यू व्हेलॉसिटी तर असा आला. हा, ठीक आहे. बट टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग कोणाचा सर्वात कमी असणार, बघा तुमचा अंदाज काय, का सर्वांचा सेम आहे. टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग एबीसीडी मी नेमिंग केली. चला ऑनलाईन पण आन्सर करा. टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग विल बी लिस्ट फॉर विच वन, और इट विल बी सेम फॉर ऑल द बॉल्स. टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग, चला ड्रॉइंग करा, त्याच्याबद्दल थिंक करा. टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग काय असेल, लिखो, ड्रॉ करा. ग्राउंड वर खाली झाले वाटेल, माझ जरा इकडलं खाली आले, इकडलं वर गेले, तुम्ही ऍडजस्ट करा. टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग, आणखीन सॉल्विंग करा. आदिती, मार्क बरेच वाढलेत पहिल्या वेळीपेक्षा, बरेच वाढले ना. पहिला खूपच कमी आले, पहिल्या दोन. सॉल्विंग आणखीन केली की वाढत जाते ना. सॉल्विंग करा. तो एक्झामच दिली नाही का, कशामुळं, पोळा. पण पोळा तर आज आहे, उशीर झाला. बर, पेपर द्या आणि शक्यतो ऑफलाईन पेपर द्या. आणि हे लिहून ठेवा आणि हे लक्ष ठेवा, याच्या मी जे बोलतो ते बरोबर आहे का. ऑफलाईन जे पेपर द्याले, ज्यांना शक्य आहे, ऑनलाईन पण द्या, पण एकदम सिन्सिअरली द्या, त्यांना सक्सेस भेटणार. ऑनलाईन पण दिले तर एकदम सिन्सिअरली द्या. कॅल्क्युलेटर घेऊन, बुक घेऊन देऊ नका. सी आणि डी ला सर्वांना सेम टाइम. बोला ऑनलाईन, कमेंट करा. विच बॉल विल टेक मोर टाइम टू रीच ग्राउंड. ऑनलाईन सगळे थंड झाले रे आज काय. बोला, विच बॉल विल टेक मोर टाइम. का सर्वांना सेम टाइम, काही बोला ना, काही बोला. का सर्वांना सेम लागणार, बोला. हा, बा. मग डी ला काय लागणार, डी ला लागतंय लिस्ट अमाऊंट ऑफ टाइम, ए ला लागतंय मॅक्सिमम टाइम, नंबर 2 याचा, नंबर 3 याचा, नंबर 4 याचा. नंबर 4 म्हणजे हे फास्टेस्ट आहे. असे सोडले मी तर पटकन हा खाली जाऊन बसतंय. मग याला नंबर 2 ला हा येणार, नंबर 3 ला हा थोडा वर जायला लागतंय ना याला, आणि मग खाली येणार. बा, याची जितकी पण व्हेलॉसिटी आहे सगळी कोणत्या डायरेक्शनला काम करायला, डाऊनवर्ड. म्हणजे जे कामाचं आहे तिकडेच काम करायला, ते जे कव्हर करायचं डिस्टन्स तिकडेच सगळीच्या सगळी व्हेलॉसिटी लागली. याची लागली का बघा, नाही. याचा थोडा कंपोनंट खाली लागला, कळते ना, कंपोनंट काढता येतात ना व्हेलॉसिटीचे, आपण काढले ना. मग याचा थोडा कंपोनंट डाऊनवर्ड लागला आणि थोडा कंपोनंट हॉरिझॉन्टल लागला.
म्हणजे थोडा भाग तर याचा हॉरिझॉन्टल मध्ये काम करायला, पण याचा कोणच नाही. सगळी वेलॉसिटी कशी काम करायली, खाली काम करायली. सगळं डोकं कशावर लावले, अभ्यासावर लावले. थोडं गेमवर लावलं तर मग काय होते, अभ्यास होत नाहीत का, असं झाले. महिने डोकं कसं लावले, सगळं डोकं लागले अभ्यासावर. त्यामुळे मार्क किती आले, छान. लास्ट टाइमला मार्क आले तर छान सर्वांना मागच्या पेपरला. यावेळी थोडं डोकं कशात घुसलंय, थोडं पोळीत, हा थोडं झोप काढली, मग मार्क्स काय आले, थोडं डोकं कंपोनंट जरा चेंज झाला. फुल कपॅसिटी कुठं लागली नाही, अभ्यासात लागली नाही, डाउनवर्डला लागली नाही. बरोबर अंजली, त्यामुळे मार्क आले कमी. मार्क आले कमी. मग यानं कसं थोडा हॉरिझॉन्टल मध्ये लावलं, थोडं व्हर्टिकल. मग थोडं तरी कमी झालं व्हर्टिकल मधला, म्हणून स्लो खाली येणार, याच्यापेक्षा स्लो. या नंतर वरच लावलंय. मग पहिला याला वर जायचं आणि मग खाली यायचं, हे डायरेक्ट तर खाली आले. हे आणखीन हुशारी, याने आणखीन हुशारी केली. हे वर चालले आणि मग खाली यायला लागले. याला खूप वेळ लागणार, याच्यापेक्षा पण वेळ लागणार. हा बर. आणि याला काय, यानंतर सगळं वरच लावलंय, म्हणजे अभ्यासात डोकंच नाही, फक्त गेम मध्येच डोकं. मग हे वर जाणार आणि खाली येणार. याला करायला लागणार 4 रिपीट, आणि तरी पण त्याला सीट काय मिळणार नाही. शेवटी केळी विकायला लागणार. असं अभ्यासच नाही, सगळं डोकं गेम मध्येच लावले. सगळ्यात जास्त वेळेला लागणार. कळलं, झेपाले गे. मला डी विल टेक least amount of time. D will take least amount of time, and A will take maximum time, and A will take maximum time. D will take least amount of time, and A will take maximum time. हा, पण सगळ्यांचं सेम काय, हे जरा स्ट्रेंज आहे. हे जरा स्ट्रेंज आहे. कॅल्क्युलेट केल्यावर येते बरोबर, पण असं बघितल्या कळत नाही. मागचं कसं बघितल्या कळलं की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जरी डिफरंट असल्या, याच्या मागची केस आहे, पण व्हर्टिकल व्हेलॉसिटी प्रत्येकाची सेम होती, 0. म्हणून टाइम काय लागला होता, सेम. लॉजिकल होतं, पटकन येत होतं. हे पटकन असं डोक्यात सुचत नाही, पण आहे. काय आहे, when this ball hits the ground, 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 when each ball hits the ground, each ball will have same velocity. Each ball will have same total velocity, and horizontal vertical component नाही, total horizontal vertical चा दोघाचा ऍड करून जे पण येते टोटल, ते total velocity will be same for all the balls when they are about to hit the ground. हा ठीक आहे, त्याचा काय मी प्रूफ देत नाही, पण तुम्ही ट्राय करून बघा, एकदम बरोबर येते प्रूफ. किती पण अँगल ना, 10 डिग्रीला सोडा, 20ला, 30ला, 40ला, 60ला, कोणत्या पण डिग्रीला सोडा, खाली हिट करताना प्रत्येकाची व्हेलॉसिटी काय असणार, सेम. नेक्स्ट पॉइंटला, each ball will have same total velocity. Each ball will have same total velocity. Each ball will have same total velocity. Each ball will have same total velocity when they are about to hit ground. Each ball will have same total velocity. Each ball will have same total velocity when they are about to hit ground. Each ball will have same total velocity when they are about to hit ground. La 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 la. बर, फक्त 1D वर पेपर ठेवायचा का प्रॅक्टिस म्हणून 18th ला 19th ला, म्हणजे हा संडे नाही, येणारा परतचा संडे. 1D जरा वीक राहिला ना, 1D वीक राहिला, आणि त्या आठवड्यात बऱ्याच सुट्ट्या पण असतील, बाकीच्या क्लासला पण सुट्ट्या असू शकतात. बाकीच्या क्लासचं काय सुट्ट्याचं सांगितलं का,
लक्ष्मीला असतात का? किती दिवस असतात का? कोणाचे म्हणालास तू? कोण म्हणजे 11th-12th ला पण असतात का? माहिती आहेत का? म्हणजे 10वीला असायचे का? देतील मग इकडे, कारण द्यायलाच लागते गावाला. देतील हा. दोन आपल्या एवढ्या तर भेटतीलच वाटायला मला. हा बस, मग मी काय म्हणतोय, मग 1D चे तुम्ही अभ्यास होऊ शकते का पण त्या वीक मध्ये? का अभ्यास काय होऊ शकत नाही? अभ्यास होत असला तर पेपर ठीक आहे. शेवटचे 2-3 दिवस तुम्हाला भेटतात अभ्यासाला, संडेच्या अगोदरचे. त्याच्या अगोदर काय होणार नाही. हा 16, 17, 18 अभ्यास होऊ शकते. 19 पेपर द्यायचा. मग फक्त 1D ठेवतो मी. 19 काय करूया, फक्त 1D चालतंय का? ऑनलाईन तुम्ही कमेंटच काय करत नाही, फक्त हो हा हो करायला. हा फक्त 1D ठेवतो मी. ठीक आहे, ओके. फक्त 1D ठेवतो. जरा वीक पण आहे तुमचा, होईल चांगला. आणि सुट्ट्या पण बऱ्याच आहेत, बाकीच्या क्लासेसचं पण लोड नसेल. हा हे क्लिअर? बर, चला डाऊट्स करायला चालू करू पेपरचे. बर, आणखीन छोटे छोटे फॉर्म्युले 2D चे पण एक मिनिट चला. 2D चे पण एकदम छोटे छोटे फॉर्म्युले आहेत काही एक्स्ट्रा, पण ते प्रत्येक बुक मध्ये वेगवेगळे काढून ठेवलेले आहेत. मी जर काढायचे म्हटले तर त्या बुक पेक्षा आणखीन 10-15 तुम्हाला एक्स्ट्रा काढून देतो फॉर्म्युले. पण फॉर्म्युलानं काम फक्त त्या स्पेसिफिक गोष्टीसाठी होणार आहे. कळते? बेसिक्स काय 2D मधलं हे अंडरस्टँड करा. बेसिक्स काय 2D मधलं? तर बेसिक्स कायनॅमॅटिक्सच्या 3 इक्वेशन्स, त्याच्यानंतर एक ती 4th इक्वेशन आपण एक्स्ट्रा केली होती. हे तर बेसिक 1D चेच होते, आणि 1D चे एवढेच बेसिक आहे 4 इक्वेशन्स. 2D चे हे एक, आणि 2D मध्ये एकच लाईन एक्स्ट्रा झाली. काय एक्स्ट्रा झाली? व्हर्टिकल कंपोनंट्स बिहेव इंडिपेंडेंट ऑफ हॉरिझॉन्टल कंपोनंट्स. बस, म्हणजे 2D ची एकच लाईन थेरी आहे ऍक्च्युली. व्हर्टिकल कंपोनंट्सचं बिहेवियर इज इंडिपेंडेंट ऑफ कंपोनंट्स ऑफ हॉरिझॉन्टल कंपोनंट्स. बेसिक वरून सगळे न्यूमेरिकल होते. हा, पण स्पीड येण्यासाठी फॉर्म्युले पार्ट करा म्हणून आपण झाले. पार्ट कोणते फॉर्म्युले केलेत आपण? 4 ऑब्लिकचे आणि 3 हॉरिझॉन्टलचे. ऑब्लिकचे 4 आणि हॉरिझॉन्टलचे 3. ऑब्लिकचा काय झाला? TRH आणि ट्रॅजेक्टरी, आणि जे TH, TR आणि ट्रॅजेक्टरी हॉरिझॉन्टलचे. फक्त आपण लर्न किती केलेत नवीन? 7 फॉर्म्युले. ट्रॅजेक्टरी म्हणजे हे रस्ता, रस्त्याची इक्वेशन आहे ती. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी म्हणजे काय? हे जे रस्ता गेला का, या रस्त्याची इक्वेशन. स्ट्रेट लाईनची इक्वेशन काय असते? y इज इक्वल mx प्लस c. y आणि x मध्ये स्ट्रेट लाईनची इक्वेशन असते का? तशी y आणि x मध्ये ह्या रस्त्याची इक्वेशन म्हणजे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. आणि त्याचा आपण यूज पण केला. x ची व्हॅल्यू टाकली म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती टाकलं की व्हर्टिकल हाईट किती आहे त्या ऑब्जेक्टची त्या ठिकाणी ते पण भेटते. x टाकला की y भेटते. x म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स पकडलं होतं आणि y म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स. कळलं? मग ऍक्च्युअली 2D ला काय थेरी आहे? तुम्ही म्हणणार सरांनी हे एवढं शिकवलं नाही की काय, बुक वाचताना असं वाटू शकते ना. तर एकच लाईन थेरी असं समजा तुम्ही. ऍक्च्युअली 2D ची थेरी किती आहे? एकच लाईन आहे. आणि एक्स्ट्रा जे पण सगळं बघितलंय ते एक्स्ट्रा बघितलंय, मसाला आहे ते. हा, एक्स्ट्रा जे पण फॉर्म्युले बघितले ते मसाला आहे. मेन आयटम काय? हॉरिझॉन्टल कंपोनेंट्स बिहेव इंडिपेंडेंट ऑफ व्हर्टिकल कंपोनेंट्स. क्लिअर? ठीक आहे. मेकॅनिक्स एकदम सुंदर आहे जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर. एकदम प्रॅक्टिस केली का फक्त 3-4 फॉर्म्युले असतात, आणि फुल हे कधीपर्यंत लक्षात राहते मग आपल्याला? एकदम शेवटच्या एक्झाम पर्यंत लक्षात राहू शकते. खूप याच्यावर मेहनत कमी आहे. मेकॅनिक्स सुरुवातीला ठेवले ते बरं आहे. जे प्रॅक्टिस करणार नाही त्यांना पण डिफिकल्ट जाणार आहे मेकॅनिक्स. चलो ठीक.
मग 2D कम्प्लीट. रिजॉईन करा ऑनलाईन. आपण काय करू मग पेपरचे डाऊट्स करूया, काय करेक्शन वगैरे असले तर बघूया.